कोमलच्या आईचे सतत फोन येत होते की ती माहेरी यायला कधी निघतीये म्हणून. हा आई, बस अर्ध्या तासात निघते. मला 1.5 तास वगैरे लागेल तिकडे घरी पोचायला. रस्त्यात खूप ट्रॅफिक जाम असतं अगं. मग तू मेट्रोनी ये. अगं आई, माझ्याकडे खूप सामानही आहे ना, म्हणून मी कॅब बुक केलीये. तू टेन्शन घेऊ नकोस, मी लवकरच पोचते. ठीक आहे कोमल, तू लवकर ये, मी स्वयंपाक करून ठेवते. कोमल फोनवर अजून काही बोलत होती त्या आधीच फोन कट झाला. कोमल माहेरी जाण्याची तयारी करू लागते. रिंकू आणि दीपकची उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली होती, त्यामुळे काही दिवसांसाठी कोमल माहेरी राहायला चालली होती. मला ऑफिसचं काम नसलं असतं तर मी तुला सोडायला नक्की आलो असतो, पण आज माझी खूप महत्वाची मीटिंग आहे ऑफिसमध्ये. तसं मी मध्ये तुला भेटायला येईनच, पण तू तुझं माहेर पण एन्जॉय कर. आपण मुलांना घेऊनही बाहेर कुठेतरी जाऊयात. कोमल खुश होती की ती खूप दिवसांनी माहेरी राहायला चाललीये. मुलांची शाळा आणि घरातल्या कामामुळे कोमलला माहेरी राहायला मिळतच नव्हतं. आता मुलांची सुट्टी असल्यामुळे कोमल काही दिवस राहायला माहेरी चालली होती. आजी, मला मँगो मिल्कशेक प्यायचंय. ती मला मँगो खायचंय. हो हो बाळांनो, मी आता तुमच्यासाठी मँगो मिल्कशेक पण आणते आणि आंबे पण कापून आणते. आई, वहिनी तिच्या माहेरहून कधी येणार आहे? अगं येतच असेल. मी तिला सांगितलं होतं की तू आज येतेस म्हणून इथं. कोमल पुढे काही बोलणार तेवढ्यातच सुनैना आपल्या दोन्ही मुलांना घेऊन तिथे येते. काय सासूबाई, फ्रीज मधले सगळे आंबे कापून लेकीलाच खाऊ घातलेत की आमच्यासाठी पण काही थोडेफार ठेवलेत? कशी आहेस कोमल? मी छान आहे वहिनी. ते मुलं आंबा मागत होते. हो हो, आंब्याचा सीझन आहे ना. हे बघा, आईने माझ्या बरोबर तयार असलेले चांगले हापूस आंबे पाठवलेत. 5 डझन आंबे दिलेत. पण तरीही आई बाबा मला सतत काही ना काहीतरी देत असतात आणि मी पण नेहमी काही ना काहीतरी घेऊनच जात असते. रिकाम्या हाताने कधी जातच नाही. सुनैना, कोमलनी पण आंबे आणि लिची आणलीये, मी फ्रीज मध्ये ठेवलेत. बरं झालं. तसंही आता इथे काही दिवस राहणार म्हटल्यानंतर मुलं सतत काही ना काहीतरी मागतात खायला. बरं, आता मी हे आंबे फ्रीज मध्ये ठेवून येते. सुनैना किचन मध्ये जाते, पण कोमल मात्र त्यावेळी रागात होती. आई, हेच कारण आहे की मला इथे यायला आवडत नाही. माझ्या मनातच नव्हतं की मी यावेळी सुट्टीला इथे यावं म्हणून. सुधीर तर मला म्हणत होता की आपण बाहेर कुठेतरी फिरायला जाऊयात म्हणून, पण मीच त्याला म्हणलं की नाही, थोडे दिवस मी माहेरी राहून येते, त्यानंतर आपण फिरायला जाऊ. पण मी खूप मोठी चूक केलीये इथे येऊन आता. अगं, सुनैनाच्या वागण्याकडे तू लक्ष देऊ नकोस. ती अशीच आहे. तिला कुठे काय बोलावं याचं जराही भान राहत नाही. आणि हे घर माझं आहे, तुझ्या आईचं आहे, आणि मी अजून जिवंत आहे. तू तुझ्या आईच्या घरी आलीयेस, तुला विचार करायची गरज नाही. आज जर तुझे बाबा जिवंत असते. कोमलला दिसतं की तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू येतात. त्यामुळे कोमल पुढे काही बोलत नाही आणि ती गोष्ट तिथेच थांबवते. आई, तू ना दादाला फोन लाव, तो येताना माझ्यासाठी रसगुल्ले घेऊन येईल. माझी खूप इच्छा झालीये. तेव्हाच कोमलचा भाऊ तिथे येतो. अगं, मला माहित होतं की तू येणार आहेस, त्यामुळे मी येतानाच तुझ्यासाठी रसगुल्ले घेऊन आलोय. हे घे, तुझ्या आवडीचे बंगाली रसगुल्ले, आणि तेही छोटेवाले. हॅलो दादा, कसा आहेस? थँक्यू सो मच. तुला माहित होतं मी येणार आहे ते? हो, आईने आज सकाळीच सांगितलं होतं की तू आज येणार आहेस म्हणून. हो, सगळे ठीक आहेत. मी सांगितलं होतं की येताना संध्याकाळी साजूक तूप घेऊन या म्हणून. अरे, मी विसरूनच गेलो, सॉरी. मी सांगितलेली गोष्ट तर तुम्ही नक्कीच विसरणार. बहिणीसाठी रसगुल्ले आणायला नाही विसरलात. आणि तसंही साजूक तूप मी काही माझ्यासाठी मागवलं नव्हतं. रिंकू आणि दीपक साजूक तुपाच्याच पोळ्या खातात. काही हरकत नाही ग वहिनी, मुलं साधी पोळी पण खातील. मग पोळ्या नको करूस. नाही नाही नाही, मला ही गोष्ट आयुष्यभर ऐकायची नाहीये की बहीण माहेरी आली आणि तिच्या मुलांना साजूक तुपाच्या पोळ्या खाऊ घातल्या नाहीत. हो हो, जातो मी जातो. पण ही गोष्ट तू साध्या भाषेत पण बोलू शकली असतीस. एवढं फिरवून बोलण्याची गरज नव्हती. त्यावेळी रवी साजूक तूप आणायला जातो. सुनैना एरवी खूप चांगली वागायची, पण जेव्हा कोमल घरी राहायला यायची तेव्हा तिच्याशी अशाच पद्धतीने वागायची. त्यामुळे कोमलला माहेरी यायला आवडत नव्हतं. आई, एक गोष्ट लक्षात ठेव, मी केवळ तुझ्यासाठी आणि दादासाठी इथे येते, नाहीतर वहिनीकडून मला कसलीच अपेक्षा नाहीये. कोमलचं अजिबातच लक्ष लागत नव्हतं, कारण तिची वहिनी सुनैना खूपच विचित्र वागत होती. एक दिवस सगळेजण फिरायला मॉलमध्ये गेले. पप्पा, आम्हाला गेम खेळायचे. हो पप्पा, चला ना आपण गेम खेळूया. आपण थोड्या वेळाने जाऊयात. आधी तुम्ही मॉलमध्ये जरा फिरा तरी. हा मॉल किती बदललाय, आधी किती छोटा होता. हो, आता तर अजून मोठा करणार आहेत. मामा, मला कॉर्न खायचे. आणि मला आईस्क्रीम. आत्ता खाऊयात. चला रिंकू, चल दीपक, आईस्क्रीम खाऊयात आपण. रवी सगळ्यांना आईस्क्रीम घेऊन देतो. रिंकू पण आपल्या आवडीचं आईस्क्रीम खाते. सगळेजण छान एन्जॉय करत होते. चला मुलांनो, आता आपण गेम खेळायला जाऊयात.
आपण सगळेजण मजा करूयात तिकडे. रवी त्या मुलांना गेम झोन मध्ये घेऊन जात होता तर त्याला दिसतं की गेम झोन आज बंद आहे. अहो दादा, गेम झोन आज बंद आहे का? आज गेम झोन बंद आहे, जरा आतमध्ये काम सुरू आहे. चला मुलांनो, गेम झोन तर आज बंद आहे, आपण मॉलमध्येच थोडा वेळ फिरूयात. रवी सगळ्यांना घेऊन घरी येतो, पण घरी येऊन सुनैना रागातच आपल्या खोलीत निघून जाते आणि रवी बरोबर वाद घालू लागते. सुनैना, तू उगाच वाद घालतीयस. मी वाद घालतीये? मी? हे वाद तुझी बहीण आणि तिच्या मुलांमुळे होत आहेत. जेव्हा आपल्या मुलांनी तुम्हाला गेम झोन मध्ये घेऊन जायला सांगितलं तेव्हा तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाहीत आणि बहिणीच्या मुलांनी आईस्क्रीम आणि कॉर्न मागितले तर तुम्ही त्यांना लगेच घेऊन दिलेत. तुझ्या बहिणीला तर हेच हवंय की आपल्या दोघांमध्ये सतत भांडणं व्हावीत. ती येते आणि आपल्या घरात वाद सुरू होतात. गप्प बसतो नाही ना. कोमल सगळं बोलणं ऐकत असेल. तिला काय वाटेल जरा विचार केलास तू? कोमल या घरची मुलगी आहे, माझी बहीण आहे. जर तुझ्या माहेरी अशी वागणूक तुला मिळाली तर तुला काय वाटेल सुनैना? तू आज खूप बोललीयस. काही वेळानंतर सुनैना शांत होते. मग रविदादा, चारू आणि दीपूच्या ऍडमिशनचं काम सुधीरने केलं आहे. आता या दोघांचंही ऍडमिशन रिंकू आणि दीपकच्या शाळेतच होईल. सुट्टीनंतर तुला फक्त एक फॉर्म भरावा लागेल. बाकी फॉर्मॅलिटीज सुधीरने पूर्ण केल्या आहेत. भाऊजींना माझ्याकडून खूप थँक्यू सांग. तसं मीही त्यांना पर्सनली फोन करतोच. इतके दिवसांपासून मी या ऍडमिशनसाठी खूप काळजीत होतो. सुधीर भाऊजींनी खूप मोठं काम केलंय. कोमल परत घरी चाललीये रवी. सुनैनाच्या वागण्यामुळे तिचं मन खूप दुखावलं गेलंय. हो दादा, माझं मन खूप दुखावलं गेलंय आणि तू प्लीज मला थांबवू नकोस आता. माझी अशी बिलकुल इच्छा नाहीये की मी तुझ्या आणि वहिनीच्या वादाचं कारण ठरावं. कोमल जशी आपली बॅग उचलायला जाते, सुनैना तिचा हात धरते. कोमल, सॉरी. मला माहितीये तुझं माझ्यामुळे मन दुखावलं गेलंय. तू आमचा एवढा विचार करतेस आणि मी मात्र तुला वाटेल तशी बोलते. अशी अचानक निघून जाऊ नकोस. सुधीर भाऊजी काय विचार करतील? काही दिवस अजून थांब ना. मुलं खूप दिवसांनी त्यांच्या आजोळी राहायला आलेत. मी त्यांना असं नाही जाऊ देणार. मला माहितीये मी रागात येऊन खूप काही बोलून गेलीये. वहिनी, तू प्लीज मला सॉरी म्हणू नकोस. सुनैना आणि कोमल एकमेकींच्या गळ्यात पडतात. सगळं काही ठीक होतं. नाती पुन्हा जवळ येतात. सुनैनाने आपली चूक मान्य केली आणि तिला जाणीव झाली की जशी ती तिच्या घरची मुलगी आहे तशीच कोमल या घरची मुलगी आहे आणि जर तिच्या माहेरी तिला अशी वागणूक मिळाली तर तिला किती वाईट वाटलं असतं. त्यामुळे सुनैनाने आपलं वागणं बदललं आणि नात्यात येणारा दुरावा आपोआपच कमी झाला. उषा देवीच्या 2 सुना नीलम आणि कविता. मोठी सून नीलमला 2 मुलं होती आणि कविताचं लग्न होऊन 1च वर्ष झालं होतं. नीलम घरात मोठी असल्या कारणाने घरात ती आपला रुबाब सगळ्यांवर दाखवायची. ती घरात केवळ स्वतःच म्हणणं खरं करायची. कविता, आता तू पोळ्या करू नकोस. मी बाहेर सगळ्यांना व्हेज बिर्याणी वाढलीये. पण वहिनी, आत्यांनी तर पोळी मागितली होती. आई म्हणत होत्या त्या भात खात नाहीत. मी सांगितलंय ना तुला, थांब म्हणून. आता जेव्हा हव्या असतील तेव्हा आपण पोळ्या करूयात. भाऊबीजेचा सण होता. घरात सगळी लोक आली होती. त्यामुळे स्वयंपाकघरात उषा देवीच्या 2ही सुना जेवणाची तयारी करत होत्या. नीलमने व्हेजिटेबल बिर्याणी बनवली होती आणि ती सगळ्यांसमोर आपल्या बिर्याणीचंच कौतुक करत होती. आत्या, अजून थोडी बिर्याणी घ्या ना. मला वाटतं तुम्हाला बिर्याणी आवडली नाहीये. नाही नाही सुनबाई, तुझ्या हातचं जेवण तर मला खूप आवडतं. खूपच छान जेवण बनवतेस तू. पण मी जास्त भात खात नाही ना. थांबा वंस, मी आत्ता पोळी मागवते. कविता, अगं कविता, पोळ्या झाल्या नाहीत का अजून? थांबा, मीच जाऊन बघून येते. उषादेवी स्वयंपाकघरात जाऊन बघतात तर कविता पोळ्या बनवण्याऐवजी शेवयांची खीर बनवत होती. उषादेवीला खूप राग आला. काय ग हे कविता, इतका वेळ झाला वंस पोळीसाठी थांबून राहिल्यात आणि तू इथं शेवयाची खीर बनवतीयेस? अगं त्यांना आधी पोळी तर वाढायची होतीस ना. आणि मी तुला आधीच सांगितलं होतं की त्यांच्यासाठी तू पोळी करून आण. आई, ते नीलम वहिनींनी मला. कविता, तू राहू देत, मी करते पोळ्या. आई, तुम्ही बाहेर जा, मी लवकर पोळ्या करून आणते. पहिल्यांदा कविताला जाणवलं की नीलम तिच्याबरोबर नीट वागत नाहीये. त्या दिवशी तिने ठरवलं, मोठी जाऊ असली म्हणून काय झालं, त्यांचं असं चुकीचं वागणं बरोबर नाही. आता तिला माहीत झालं होतं. जेव्हाही नीलम अशी वागायची, जेव्हाही नीलम असं लावालावी करायची तेव्हा कविताही मागे पडत नव्हती. पण हे करताना ती आपल्या मोठ्या जाऊबाईंचा मान सन्मान मात्र नक्कीच ठेवत होती. एक दिवस उषादेवी तिची मुलगी, नातवंड आणि सुनांबरोबर बाहेर फिरायला गेली होती. आत्याच्या मुलीच्या लग्नासाठी त्या एका दुकानात जाऊन साडी खरेदी करतात. आत्या, हा लेहंगा खूप छान आहे. किरणला तो खूप छान दिसेल. नीलम वहिनी, कविता वहिनीने जो गाजरी कलरचा रंग दाखवलाय ना, तो पण खूप छान वाटतोय.
आजकाल त्या रंगाची खूप फॅशन आहे. मी खूप साऱ्या ऍक्ट्रेसेसना असा रंग घातलेलं पाहिलंय. आजकाल लग्नात याच कलरचा जास्त ट्रेंड आहे. एक काम कर किरण, तू तुझ्या नवऱ्याला पण असा सेम रंग घ्यायला सांग. खूप छान ट्विनिंग दिसेल. आणि मी जी तुला पार्लरवाली सांगितलीये ना, ती खूप छान मेकअप करते. तू खूप छान दिसशील बघ या लेहंग्यात. खरंच कविता वहिनी, तू आल्यामुळे माझ्या लग्नाचं शॉपिंग अगदी खूप छान झालं. अगं वहिनी लोक याचसाठी असतात की आपल्या नंदेची काळजी घेऊ शकतील. खरंच कविता, तुझी चॉईस खूप छान आहे. अगं रितू, या आजकालच्या मुली आहेत ना, आपल्यापेक्षा यांना जास्त कळतं. कविता वहिनी, तुम्ही माझ्याबरोबर त्या समोरच्या दुकानात पण चला. मला ना जीन्सवरचे टॉप सुद्धा घ्यायचेत. मला धीरज म्हणाला होता की आपण हनीमूनला गेलो तर तू जाताना जीन्स तुम्हाला समजताय ना वहिनी? मला सगळं कळतंय किरण. ही सगळी शॉपिंग करताना खूप मजा येते. नीलम खूप चिडली होती कारण सगळेजण केवळ कवितालाच महत्त्व देत होते. तेव्हाच नीलमचा मुलगा आईस्क्रीमचा हट्ट धरतो. मम्मी मला आईस्क्रीम पाहिजे, दे ना. मी सांगितलं ना एकदा नाही देणार म्हणून. त्याला का ओरडतीयेस? एवढी का चिडलीयेस त्याच्यावर? आजकाल तुला काय झालंय काय माहीत. जेव्हा बघावं तेव्हा चिडचिड करत असतेस. नीलम जरा नीट वाग. आपण मार्केटमध्ये आलोय, आपण कुणाच्या तरी दुकानात बसलोय. अगं नीलम असू दे, लहानच आहे तो. बरं चल, तू माझ्यासाठी एक चांगली साडी बघ बरं. दे, बाळाला माझ्याकडे दे. नीलम बाळाला आपल्या सासूच्या हातात देते आणि मग त्या साड्या बघायला लागतात. काही वेळानंतर कविता आणि किरण जेव्हा शॉपिंग करून परत येतात तेव्हा सगळ्यांचं लक्ष बिट्टूवर जातं. पण बिट्टू तिथे कुठेच नव्हता. बिट्टू बिट्टू कुठे गेला? बिट्टू. कविता, किरण, तुम्ही दोघींनी पाहिलं का बिट्टूला दुकानातून बाहेर जाताना? नाही वहिनी, आम्हाला तर बिट्टू दुकानाबाहेर कुठेच दिसला नाही. तो जर बाजूच्या दुकानात गेला असेल तर. सगळेजण बिट्टूला शोधू लागतात पण तो त्यांना कुठेच सापडत नाही. तेव्हाच कविताच्या मोबाईलवरती एक अननोन नंबर येतो. कोण बोलतंय? काकू, मी बोलतोय बिट्टू. मी एका अंकल बरोबर थांबलोय. अंकल? बाळा तू त्यांना फोन दे. तुमचा मुलगा माझ्याच बरोबर थांबलेला आहे. तुम्ही लवकर त्याला इथे घ्यायला या. मग या सगळ्या जणी त्या ठिकाणी पोहोचतात जिथे बिट्टू थांबलेला होता. बिट्टू, माझ्या बाळा तू ठीक तर आहेस ना? हो आई, मी बिलकुल ठीक आहे. एक चोर अंकल मला आईस्क्रीम द्यायला घेऊन जात होते, पण दुसऱ्या अंकलला ते कळलं आणि त्यांनी त्याला खूप मारलं. तो चोर पळून गेला. बरं झालं की मी हे करत असताना त्याला पाहिलं आणि मी त्याला पकडलं. तुमचा मुलगा खूप हुशार आहे. त्याला इतर कोणाचे फोन नंबर माहीत नव्हते, पण त्याच्या काकीचा नंबर माहिती होता, म्हणून मी तुम्हाला लगेचच कॉन्टॅक्ट करू शकलो. तुमचे खूप खूप धन्यवाद आहेत. सगळेजण बिट्टूला घेऊन घरी येतात. नीलमला सगळ्या गोष्टी समजतात. काही दिवसांपूर्वी किरण बिट्टूला घेऊन मोबाईल नंबर पाठ करवत होती आणि बिट्टूला याच्यात खूप मजा येत होती. बिट्टू कविताच्या फोनवरून सारखा तिचा नंबर डायल करत होता. खेळण्यात का असे ना, पण असंच करता करता त्याला त्याच्या काकीचा नंबर खूप चांगला लक्षात राहिला. हे काय करत बसलीयेस कविता? त्याचं अभ्यासाचं वय आहे आणि तू त्याला मोबाईल शिकवत बसलीयेस. चल बिट्टू. नीलमला सगळं आठवतं आणि तिला स्वतःची खूप लाज वाटते. तिच्या डोळ्यात अश्रू होते. आय एम सॉरी कविता, मला माफ कर. मी तुला नीट समजू शकले नाही. तू सगळ्यांची किती छान काळजी घेतेस. वहिनी, सगळ्यांची काळजी घेणं हे तर माझं कर्तव्य आहे आणि तुम्ही पण किती चांगले आहात. माझी किती काळजी घेता तुम्ही. मम्मी, भूक लागलीये. बरं, आता सगळेजण घरी येतील. तुम्ही दोघी लवकर स्वयंपाक करून घ्या. माझ्या या बिट्टूला पण खूप भूक लागलीये. वहिनी, मला असं वाटतं तुम्ही पटकन कुकर लावून घ्या आणि मी दुसऱ्या गॅसवर पोळ्या करते. मग आपण एकत्रच जेवायला बसूयात. आत्या, किरण, तुम्ही पण जेवण करूनच जाता. हो हो सुनबाई, खूप जोराची भूक लागलीये. जाग नीलम, लवकर कुकर लावून घे तू. आणि कविता, तू पोळी बरोबर ते लाल मिरचीचं जे लोणचं घातलंयस ना, ते पण नक्की वाढ. ते खूपच छान झालंय लोणचं. हो हो सुनबाई, लवकर स्वयंपाक करा आता. नीलम वहिनी, या साडीवरती चप्पल छान दिसेल की सँडल? याच्यावर तर हीलवाली चप्पलच छान दिसेल. काहीही म्हणा, वहिनींच्या हातचा भात तर खूपच छान झाला होता. एक एक शीत मोकळं झालं होतं. वहिनी, मला पण असा भात शिकायचाय. तू मला शिकवशील ना असा मोकळा भात करायला? हो, मला पण शिकायचंय. मग असंच हसत खेळत गप्पा मारत या दोघी जावा आनंदाने राहू लागल्या. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.